सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय नितेश राणेजी, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंतजी, या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व ज्या मालवण नगर परिषदेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष या पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार एक मालवण मधली शिवकन्या आदरणीय शिल्पाताई, सर्व व्यासपीठावरील उपस्थित असणारे या नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार, माझ्या समोर उपस्थित सर्व मालवणमधील नागरिक बंधू भगिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व पत्रकार, खरं तर या सभेला शिल्पाताईंनी अतिशय वेगळ्या दिशेला घेऊन गेल्या. मला कल्पना नव्हती, परंतु त्यांनी त्यांच्या मनातील असणारी व्यथा एक माता, एक भगिनी, अशा व्यथा मांडते, हे खरं तर तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत खेदजनक आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान म्हणून त्यांनी ज्या वेळेला शपथ घेतली तो दिवस तुम्ही आम्ही सर्वजण आठवा. ते त्या संसदेला नतमस्तक झाले आणि ते नतमस्तक होऊन त्यांनी त्या पायरीवरती डोकं ठेवलं आणि ते असं म्हणाले, मी देशाचा पंतप्रधान जरी झालो असेल तरी सुद्धा मी या देशामध्ये प्रधान सेवक म्हणून या देशातील नागरिकांसाठी काम करेन. ही विनम्रता एका उच्च पदावरती ज्या वेळेला माणूस जातो तेव्हा ठेवणं हे सोपं नसतं. हे सर्वच्या सर्व ज्या मुशीतून तयार झालेला तो कार्यकर्ता असतो, ज्या विचारसरणीतून तयार झालेला जो कार्यकर्ता असतो, त्याच्यामध्येच ही विनम्रता येत असते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरामध्ये राजकारणामध्ये काय आली, तर याचं कारण काय, तर त्या शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, मानवता आणि एकात्म विश्वास हा विषय सामान्य जनतेला सरकार कोणाचंही असलं तरी सुद्धा त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना काम करायचं आहे. या विचाराने त्यावेळेच्या काळापासून आजपर्यंत असंख्य कार्यकर्ते, असंख्य स्वयंसेवक त्याग आणि समर्पण या भावनेतून पेटून उठून काम करत राहिले. आणि आज तुम्ही आणि आम्ही सर्वजण पाहतोय, आज देशातच नाही
तर जगामध्ये एक वैश्विक नेतृत्व नरेंद्र मोदीजींच्या रूपाने तयार झालं हे तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. गेली अनेक वर्ष तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक गोष्ट भारतीय जनता पार्टीने गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय अजेंडा जाहीरनामे या सर्व गोष्टींचा आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये 11 जाहीरनामे काढले. या 11 जाहीरनामे मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मी हे सर्व टाळले की ते 11 जाहीरनामे काय आहेत. या 11 जाहीरनाम्यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत अटलजींचं असणारं अल्पावधीचं असणारं सरकार असेल आणि नरेंद्र मोदीजींचं 2014च्या नंतर हे 11 वर्ष हे सरकार असेल. हे सरकार त्या जाहीरनाम्यामधील प्रत्येक गोष्ट ही पूर्णत्वाच्या दिशेने कशी जाईल. ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी स्थापन झाली त्यावेळेला कधीही कोणी विचार केला नसेल. इस देश में या देशामध्ये काश्मीर सारखं ते राज्य की त्या राज्यामध्ये 2 निशाण होते. या देशामध्ये एकच तिरंगा असला पाहिजे, एकच ध्वज असला पाहिजे. या भावनेतून पेटून उठून भारतीय जनता पार्टीचा छोटा कार्यकर्ता त्याने हा मनामध्ये संकल्प केला. हे 370 कलम, हे 370 कलम आणि त्या मागे असणारी जी भूमिका आहे ही आम्हाला बदलली पाहिजे. हा देश अखंड असला पाहिजे. राजकीयत्वाच्या धाग्याने हा देश गुंफला गेला पाहिजे. ही भावना ठेवून भारतीय जनता पार्टी पक्षाने सातत्याने काम केलं. हे 11 जाहीरनामे, या जाहीरनाम्यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये याच सर्व गोष्टीचा उल्लेख. परंतु ज्या वेळेला सत्तेत आलो ते पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात कशा पद्धतीने पूर्ण झाले या संपूर्ण देशाने नाही तर संपूर्ण जगाने पाहिलं हे आपण सर्वजण जाणता. 500 वर्षाचा पासून स्वप्न बघणारे तुम्ही आणि सर्वजण अयोध्यात राम मंदिर झालं पाहिजे, भव्य असं श्रीरामाचं मंदिर झालं पाहिजे. आज ते पूर्ण झालंय. आज त्यावरती भगवी पताका लहराते शिल्पातही त्याचा आनंद आपल्याला वाटला पाहिजे. खंत असू तेव्हा चालणार हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या जाहीरनाम्यामध्येच या सर्व गोष्टी होत्या. महिलांना सक्षम केलं गेलं पाहिजे या संदर्भामध्ये सुद्धा त्याच जाहीरनाम्यांमध्ये लिहिलं गेलं आहे आणि त्या दिशेने पावलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी उचलली. एक संवेदनशील पंतप्रधान काय असू शकतो. प्रत्येक माता भगिनी यांच्यासाठी जे जे आवश्यक आहे, ग्रामीण भागामधील असणारी चुलीवरती काम करणारी एखादी महिला असेल, त्या धुराच्या त्रासाने तिला काय त्रास होतो, हा सामान्य माणूस एक प्रचारक म्हणून पूर्ण देशभर त्यांनी प्रवास केला. त्यामुळे देशामधील असणाऱ्या प्रत्येकाला काय अडचणी असू शकतात याचा पूर्ण अभ्यास त्यांच्याकडे होता. आणि म्हणून प्रत्येक माता भगिनीच्या जीवनामध्ये जो अंधकार आहे तो दूर करण्यासाठी जे जे करता येऊ शकतं, प्रत्येक माता भगिनीला वेगवेगळ्या पद्धतीने
स्त्री भ्रूण हत्या असेल किंवा त्या गरोदर असताना तिला ताकद दिली गेली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी योजनांच्या माध्यमातून सरकार म्हणून नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातल्या सरकारने आणि राज्यामध्ये देवेंद्रजींच्या सरकारने या दिल्या आहेत. तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देशभरामधील असणाऱ्या सगळ्या प्रत्येक राज्यामध्ये सबका साथ सबका विकास या माध्यमातून कुठेही राजकारण केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने 2014ला ते पंतप्रधान म्हणून विराजमान झाले. तेव्हापासून आजपर्यंत जाती धर्म या सगळ्या व्यवस्था दूर सारून प्रत्येक या देशातील असणाऱ्या 140 कोटी जनतेला आपण न्यायाच्या भूमिकेतून कसा आधार देऊ शकतो, सरकार मायबाप म्हणून आपल्याला काय या देशातील नागरिकांना देता येतं ते देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी करतायत. अन्न सुरक्षा योजना असेल, त्या देशातील कोणी गरीब हा उपाशी झोपू नये यासाठी अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य. कोरोनाचा काळ तुम्ही आम्ही सर्वांनी आठवा. या कोरोनाच्या काळामध्ये मोफत लस देऊन तुम्हा आम्हा सर्वांचे प्राण वाचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालं. हे विसरता कामा नये. मानवी स्वभाव आहे. विसरण्याची सवय माणसाला आहे. काल घडवलं आज विसरून जातोय. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, या ग्रामीण भाग असेल किंवा आज सिंधुदुर्ग असेल, 2014च्या अगोदर 6 तास लोड शेडिंग हे तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त झाला. हे तुम्ही आम्ही कधी विसरता कामा नये. एक रस्ता नेता कसा असू शकतो हे लक्षात द्या. तुम्हाला आम्हाला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विजेचे वाढणारे दर या सगळ्या गोष्टींवरती पूर्ण देशभरात नाही तर जगामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार कोणी केला तर आपल्याला उत्पादन करणारी वीज, या विजेवरती लागणारा खर्च, या सगळ्या गोष्टीपेक्षा जर आम्हाला अपारंपरिक ऊर्जा निर्माण करता आली तर येणाऱ्या काळामध्ये शाश्वत अशा विजेमुळे या विजेच्या दरामध्ये आम्हाला घट करता येऊ शकते. आणि अपारंपरिक ऊर्जेचं सर्वात मोठं काम महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वात सुरू झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही पाहताय. शेतकरी असेल किंवा तुम्हा सर्वांना येणाऱ्या काळामध्ये विजेच्या दरामध्ये पहिल्यांदा घट स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदा झाली. हे कोणामुळे? तर हे नेतृत्व आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये एनडीएचं सरकार केंद्रामधलं असेल किंवा राज्यामधलं असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार असेल जे महायुतीचं आहे. सातत्याने प्रयत्न करताय की महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल झाला पाहिजे. आणि मग त्यासाठी काय करता येऊ शकतं, त्या स्थानिक
महत्वाची भूमिका करतात. एक विचाराचं असणारं सरकार असणं अत्यंत गरजेचं आहे. केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं एनडीएचं सरकार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरला लाखो करोड रुपये हे केंद्राचे सरकार देत आहे. राज्यात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना पारदर्शकता आणली पाहिजे. आणि या पारदर्शकता जर आणायची असेल तर चांगल्या विचारसरणीचं असणारं भारतीय जनता पार्टीचंच सरकार आणणं हे फार गरजेचं आहे. त्या सर्व विषयाला तुम्ही आम्ही सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे. 720 किलोमीटरचा हा असणारा समुद्र किनारा आहे. हा महाराष्ट्राला लाभला आहे. या 720 किलोमीटरच्या समुद्र किनाऱ्यावरती हे मालवण सारखं एक चांगलं शहर वसलं आहे की ज्या शहराबद्दल आदरणीय दादा राणे साहेब, आदरणीय नितेशजी असतील, त्या व्यासपीठावरील असणारे प्रत्येक जण, प्रत्येकाला अभिमान आहे. प्रत्येक कोकणवासियाला याचा अभिमान आहे. हे शहर आणि या शहरामध्ये असणाऱ्या नागरी सुविधा या जर तुम्हाला आम्हाला सर्वांना जर पूर्ण करायच्या असतील तर एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे. सशक्त भारत बनवण्याची जे स्वप्न आहे, हे स्वप्न जर साकार करायचं असेल तर सशक्त भाजपा ही काळाची गरज आहे. नरेंद्र मोदीजी नेहमीच सांगतात की तुम्हाला आम्हाला सर्वांना, या देशातील असणाऱ्या प्रत्येकाला हा देश महासत्तेकडे जर घेऊन जायचा असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येकाने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. या सार्वत्रिक निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकीमध्ये विचार करून मतदान करणं, योग्य व्यक्तीला मतदान करणं, योग्य विचारसरणीला मतदान करणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं असेल, वर्षानुवर्ष मुंबई असेल, या मुंबईला अनेक वर्ष अनेक मंडळी मुंबईमधील असणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीची चर्चा करायचे. त्या भागामध्ये कोस्टल रोड झाला पाहिजे याची चर्चा करायचे. एक विचाराचं सरकार आलं, देवेंद्रजींच्या आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार सर्व परवानग्या, या कोस्टल रोडच्या सर्व परवानग्या या एका हप्त्यामध्ये देऊन या कोस्टल रोडचं काम तुम्ही आम्ही सर्वजण पाहता पूर्णत्वाच्या दिशेने जायला सुरुवात झाली. सोपं नाहीये. इतर पक्ष, त्या पक्षातील असणारी धोरणं, त्या धोरणांना पॅरालिसिस, ही सर्व धोरणं जेव्हा करायची असतात त्यावेळेला हे नेते ते पूर्ण करण्याच्या प्रक्रियेमध्ये फार मोठी आडकाठी आणत असतात. परंतु जनतेचा विचार, सामान्य जनतेला काय हवंय हे नरेंद्र मोदीजी हे अचूक ओळखतात. 2014ला पंतप्रधान झाल्यात वल्लभभाई पटेलांनी त्यावेळेच्या काळात असं म्हटलं होतं
की या देशाच्या असणाऱ्या सीमा या असुरक्षित आहेत. असुरक्षित सीमा त्यांनी म्हटलं, पण 2014 ओलांडलं 2014 पर्यंत या सगळ्या गोष्टी उघड्या डोळ्याने हे काँग्रेसवासी पाहत होते. पंतप्रधान झाल्या नरेंद्र मोदीजींनी या सर्व विषयामध्ये खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात केली. देश सुरक्षित माणसांच्या हातात गेला पाहिजे आणि तो नरेंद्र मोदीजींच्या हातात आहे. केंद्रात एनडीएचं सरकार आहे, राज्यातही महाराष्ट्र देवेंद्रजींसारखं भ्रष्ट नेतृत्व ज्यांना कळत आहे, विकास करतो आहे, पुढच्या पिढीला काय आवश्यक आहे ते कळत आहे, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे हे कळत आहे. अशा प्रत्येक गोष्टी ज्या विचारधारेला कळत आहेत, मालवणवासियांनो मी विनंती करायला हे चालू आहे. हे कोकणचा सुपुत्र म्हणून अपघाताने या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काही दिवस काम करण्याची संधी मिळाली आणि हे काम करत असताना इंडियन इकॉनॉमी पर्यंत हे सगळं गेलं पाहिजे. राणे साहेब नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात, जीडीपी वाढला पाहिजे. जीडीपी वाढवायचा असेल तर काय करावं लागेल, पर्यटनासाठी काय करावं, उद्योगधंदे आणण्यासाठी काय करावं, महिलांना सक्षम करण्यासाठी काय करावं, या सर्व गोष्टीचा विचार होण्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्री असताना देवेंद्रजी असतील या सर्व प्रमुखांशी चर्चा केली. टाटा कन्सल्टंट या सर्वांची चर्चा करून या सिंधुदुर्गामधील असणाऱ्या प्रत्येक शहराला आणि इथल्या असणाऱ्या प्रत्येक तालुक्याला कशा पद्धतीने इथल्या असणाऱ्या तरुणाला रोजगाराची संधी कशी मिळावी या सर्व गोष्टीचा विचार हा देवेंद्रजी करतायत. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामधलं असणारं ते गडचिरोली असेल किंवा इथला असणारा सिंधुदुर्ग जिल्हा असेल, या प्रत्येक जिल्ह्याला आधार द्यायचा असेल, तिथला असणारा प्रत्येक तरुण आणि त्या तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी जर उपलब्ध करून द्यायच्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये 2029 पर्यंत एक चांगलं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे एक विचाराचं असणारं सरकार हे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत असणं गरजेचं आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार असणं हे गरजेचं आहे. या महानगरपालिका या नगर परिषदेमध्ये येणाऱ्या काळामध्ये फार विचार करून राजकोटचा किल्ला असेल ज्याचा उल्लेख शिल्पाताईने केला, तो मोर्याचा धोंडा असेल, या सगळ्या गोष्टी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या महाराजांच्या हातून त्यांनी त्याची स्थापना केली. या सर्व गोष्टींना आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत हा इतिहास न्यायचा आहे. एवढा मोठा सिंधुदुर्ग किल्ला, त्या मोर्याच्या धोंडा, तिथला असणारा तो गणराया, त्याची पूजा करून त्यानंतरच्या काळातच त्याची निर्मिती झाली. सोपं नव्हतं. समुद्रात हा किल्ला बांधणं सोपं नव्हतं. त्याचा अर्थ लक्षात घ्या. प्रत्येक त्या इतिहासाच्या पाठीमागे काही ना काहीतरी दडलंय. हा मालवण आणि हा आजूबाजूचा असणारा सर्व परिसर
इथला असणारा तरुण हा शहराकडे स्थलांतरित होताना दिसतोय. हे स्थलांतर थांबलं पाहिजे. या स्थलांतर थांबण्यासाठी काय करता येऊ शकतं याचा पूर्णच्या पूर्ण रोड मॅप हा देवेंद्रजींच्या डोक्यात आहे. त्यांनी तो तयार केलाय. म्हणजे आपला सर्व सिंधुदुर्गामधील असणाऱ्या प्रत्येक या नगर परिषदा आहेत, या नगर परिषदेतील सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे. चुकीच्या व्यक्तींच्या हातामध्ये, चुकीच्या विचारधाराच्या हाती तिथली असणारी सत्ता देऊ नका. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये तुम्हाला सर्वांना मतदान करायचं आहे. 2 तारखेचं मतदान हे पुढच्या पिढीचं भविष्य ठरवणारं असं मतदान आहे. या मालवणमध्ये अनेक माझे मित्र आहेत. इथला असणाऱ्या किनारपट्टीचा भाग असेल, अनेक मित्रांबरोबर अनेक वर्ष या भागांमध्ये मी त्यांचा सवंगडी म्हणून अनेक दिवस इथे व्यतीत केले आहेत. मी आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून, एवढ्या मोठ्या पार्टीचा अध्यक्ष झालोय. मला नेहमी असं वाटतं की होय, मला जे जे करता येऊ शकतं माझ्या कोकणासाठी करावं लागेल आणि मी ते केलं. मी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंत्री होतो. त्या कोकणाला जेवढं पाहिजे भरभरून रस्ते असतील, जे जे विषय आहेत ते पूर्ण करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते दिलं. पाहिलं नाही कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या विचाराचा आहे, प्रत्येकाला भरभरून दिलं. त्याचं कारणच एक होतं की आम्हाला त्या नागरिकांपर्यंत पोचायचं होतं, त्यांच्या विकासापर्यंत पोचायचं होतं, प्रत्येकाला त्या समृद्ध रस्त्यापर्यंत पोचवायचं होतं. अटलजींनी तेच सांगितलंय. विचारधारा तीच आहे आणि त्या विचारधारेवरती काम करणारे आम्ही सर्वजण पाहिजे आहोत. त्यामुळे तुमचं मतदान 2 तारखेला होणार. त्या प्रभागामध्ये 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष. याचा अर्थ प्रत्येकाला 3 मतदान करायचे आहेत. कुठेही चुकू नका, विचलित होऊ नका. फक्त ना फक्त कमळाचं बटन हे 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्वांनी घरोघर जाऊन, हे 51% लढाई आहे. त्या बूथवरती 51% जास्त मतदान. हे राष्ट्रीयत्वाला कसं होईल, देशहिताला कसं होईल, याची चिंता तुम्हाला आम्हाला सर्वांना करावी लागेल आणि ते करा. प्रत्येकाने घरोघर जाऊन तिथल्या असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समजून सांगितलं पाहिजे. मतदाराला समजून सांगा की मतदान पूर्णपणे मालवणच्या हिताच्या दृष्टिकोनातून करा. ही लढाई राजकारणाची नाही आहे. ही लढाई तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल करणारी आहे. 5 वर्षातून एकदा ही मिळणारी संधी आहे. या संधीचं सोनं करायचं असेल तर शिल्पाताई असतील, त्यांच्या बरोबर असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार आहेत, हे सर्वच्या सर्व उमेदवार हे नरेंद्र मोदीजीने उभे केलेले उमेदवार आहेत. आदरणीय देवेंद्रजींनी उभे केलेले उमेदवार आहेत.
मी तुम्हाला खात्री द्यायला इथे आलो आहे की हा सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे, हा सिंधुदुर्ग जिल्हा येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या दिशेने घेऊन जाणं ही जबाबदारी ही आदरणीय देवेंद्रजींनी दत्तक म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा घेण्याचं ठरवलं आहे हे सांगायला मी इथे आलो. आणि खात्रीने सांगतो, आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वात हे केल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. पुन्हा एकदा विनंती करतो, 100% भाजपाच्या दिशेने आपण सर्वांनी मतदान करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. यावेळी दांडी प्रभाग क्रमांक 9 मध्ये काही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत, त्यांना मी